आता बातम्या पाहूया विस्ताराने। सर्वात मोठी बातमी समोर येते। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी दिल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरी मिळालेली आहे। पुढील आठवड्यात विधेयक सभागृहात मांडलं जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे हे विधेयक पारित झाल्यास देशभरात एकाच वेळेस सर्व निवडणुका ह्या घेतल्या जातील। स्थानिक स्वराज्य संस्थांपासून पालिका निवडणुका सोबतच विधानसभा लोकसभा या सर्व निवडणुका एकत्र घेतल्या जातील। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आहे आणि हा अहवाल हे विधेयक पारित झाल्यास मंजूर झाल्यास देशभरात एकाच वेळेस सर्व निवडणुका ह्या पार पडतील। वन नेशन वन इलेक्शनची जी महाराष्ट्र राज्याची समिती होती त्याचा मी अध्यक्ष होतो। माजी मुख्य सचिव श्री शंकरन होते। एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की वन नेशन वन इलेक्शनची आवश्यकता आहे। महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात जितक्या निवडणुका झाल्या होत्या त्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा 315 दिवस विविध माध्यमातून आचारसंहिता असेल। तर एक देश एक निवडणूक हे विधेयक नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आहे। संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत। अहवालामध्ये 2029 मध्ये एकाच वेळेस निवडणुका घेण्याचं लक्ष्य हे ठेवलं गेलंय। सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत वाढवण्यात येणार आहे। लोकसभा आणि विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी एकाच दिवशी आणि एकाच वेळेस किंवा टप्प्याटप्प्यानं मतदान हे होणार आहे। एकाच वेळेस निवडणुका घेण्यासाठी उपकरणे मनुष्यबळाचे आगाऊ नियोजन करण्याची शिफारस केली गेली आहे। कायदा आयोगाच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यास 2029 पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। स्वातंत्र्यानंतर 1952, 57, 1962 आणि 1967 या वेळेस लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या एकाच वेळेस झाल्या होत्या। त्यामुळे 2029 मध्ये सुद्धा हा निर्णय झाल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या एकाच वेळेस होऊ शकतात।